भाग दुसरा. भगवान बुद्धाचे विरोधक. 1. मोहाकर्षणाने धम्मदीक्षा देण्याचा आरोप. एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये भगवान बुद्ध वास्तव्यास होते. बद्य लिच्छवी तथागतांकडे त्यावेळी आला आणि म्हणाला, भगवान, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भुलवण्याचा जादूटोणा त्याला अवगत आहे. जे असे म्हणतात ते तथागतांबद्दल विपर्यस्त प्रचार करण्यास हेतू अमान्य करतात. आम्ही लिच्छवीचे लोक ह्या आरोपांवर विश्वास ठेवत नाही, पण तथागतांना ह्याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. तथागत म्हणाले, बद्धीय, अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद यावर विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नको. अमुक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित आहे किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा स्वमतास अनुकूल वाटली तर तेवढ्याने ती स्वीकारू नका. तुम्हाला ती न्याय वाटते म्हणून ती मान्य करू नका. श्रमणाच्या मताचा आदर केला पाहिजे ह्या भावनेने भारून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नका. पण भद्दीय, अमुक एक कृत्य पापकर्म आहे असे सर्व घटना स्वतः निरीक्षून तुम्हाला आढळेल की अनुभवी विद्वानांनी हे ग्राह्य आहे असे सांगितले आहे आणि त्यामुळे हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले तर त्याचा तुम्ही त्याग करा. आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे बद्दीय, जे मजवर जादूटोणा करून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्वाकांक्षी लोक नाहीत काय? बद्दीय बोलला, होय भगवान, ते महत्वाकांक्षी आहेत. मग भद्दीय, लोभाने जिंकले गेलेले महत्वाकांक्षी लोक आपल्या महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतील काय? नाही भगवान, ते कचरणार नाही. भद्दीय बोलला. आणि भद्दीय, जेव्हा कुविचार आणि सूड भावना अशा माणसाच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्याच्या महत्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यावर आरोप करण्यास ते मागेपुढे पाहत नाही. दुसऱ्यांना चिथावणी देणार नाहीत काय? होय भगवान, देतील. भद्दीय बोलला. भद्दीय, माझ्या शिष्यांना मी फक्त असा उपदेश करतो. प्रिय शिष्य, लोभयुक्त विचारांचे नियमन करून तू राहत जा. असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य, मन, वचन किंवा कृत्य याद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान यावर नियंत्रण ठेवून तू वाग. भद्दीय, हे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात की श्रमण गौतम जादूगार आहे आणि त्याला जादूटोणा अवगत आहे, त्यामुळे परधर्मातील लोकांना तो भुलवतो. तो लबाड व खोटे बोलणारे आहेत. भगवान, आपली ही जादू मोठी अजीब गोष्ट आहे. ह्या आपल्या जादूटोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते. खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते. भगवान, जर सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या ह्या जादूटोण्याने मोहून जातील तर दीर्घकाळपर्यंत त्यांना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल. भद्दीय, खरे आहे. ह्या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे. 5. परोपजीवी असल्याचा आरोप. भगवान बुद्ध हे परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे. ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यावर आपल्या जीवनाचा भार टाकतात असे म्हणण्यात येत असे. आरोप आणि तथागतांचे त्यावर उत्तर खालीलप्रमाणे आहे. एकदा भगवान बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एकनाला नामक ब्राह्मणाच्या गावात राहत होते. त्यावेळी कृषी भारद्वाजाचे 500 नांगर शेतीसाठी जोडले जात होते. पहाटे लवकर चिवर घालून आणि भिक्षापात्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राह्मण काम करीत होता त्या ठिकाणी तथागत गेले. त्यावेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते. तथागत एका बाजूला उभे राहिले. ते भिक्षेसाठी उभे राहिले आहे असे पाहून ब्राह्मण म्हणाला, श्रमण, मी नांगरतो, बी पेरतो आणि मगच मी खातो. तुम्ही सुद्धा प्रथम नांगरले पाहिजे, बी पेरले पाहिजे आणि मग खाल्ले पाहिजे. ब्राह्मणा, मीही खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो.
श्रमण गौतमाचा नांगर, जू, फाळ, पराणी किंवा बैलजोडी कधी मी पाहिली नाही. तरीही आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. तुम्ही कृषीवल असल्याचा दावा करतात, पण तुम्ही कसलेली जमीन तर कुठे दिसत नाही. तुम्ही कशी शेती करता ते मला ऐकायचे आहे. श्रद्धा हे माझे बीज आहे. तपस्या ही वर्षा, प्रज्ञा ही जू आणि नांगर, पापभिरुता हा दंड, विचार ही जू बांधणीची दोरी आणि दक्षता हा नांगर फाळ आणि पराणी. तथागतांनी उत्तर दिले, वचन आणि कर्म यामध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो. प्रयत्न हा माझा पुष्टबैल आहे. तो खडबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी तो मला घेऊन जातो. हे ऐकल्यावर खीर घालून ती भगवान बुद्धांना अर्पण केली आणि तो बोलला, श्रमण गौतम, हिचा स्वीकार करा. खरोखरच आपण कृषीबल आहात. आपण अमृताचे पीक काढता. तथागत बोलले, पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही. सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करत नाही. तथागतांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रज्ञा टिकलीच पाहिजे. एखादे पवित्र, शांत, प्रवीण, सप्रवृत्त श्रमण ब्राह्मणास ते दे आणि त्याने तुला पुण्यलाभ होईल. तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून बोलला, श्रमण गौतम, अद्भुत, खरोखरच हे अद्भुत आहे. जसा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो किंवा एखादी गुह्य प्रकट करतो किंवा एखादे अंधपतित पुरुषाला उपदेश करतो किंवा एखाद्या पदभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून टाकतो, तसेच तथागतांनी नाना प्रकारांनी आपला धर्म स्पष्ट करून सांगितला आहे. बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय मी स्वीकारतो. तथागतांनी मला प्रवज्जा आणि उपसंपदा घेण्याचा अनुग्रह करावा. अशा प्रकारे कृषीबल भारद्वाजाने प्रवज्जा आणि उपसंपदा ग्रहण केली. 3. सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदार पुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले. ते बोलू लागले, श्रमण गौतम मात्या पित्यांना निस्संतान बनवित आहे. श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवित आहे. श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करीत आहेत. त्यांनी 1,000 जटिलांना दीक्षा दिली. संजयाच्या 250 अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमाच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत. आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही. आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीस भिक्खू पडतात तेव्हा ते त्यांना असे चिडवतात, महाश्रमण मगध देशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायांसह आले आहेत. आता आणखी कोणाच्या वाटेला ते जाणार? भिक्खूच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते तथागतांना निवेदित केले. तथागत म्हणाले, हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही. फक्त 1 सप्ताहच तो टिकेल. सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल. आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहेत, जे तथागत आहेत, ते सद्धर्माच्याच मार्गाने जातात. जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागते तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे? माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही. वाटल्यास कोणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून परिव्रजा घ्यावी. भिक्खूंनी जेव्हा टीकाकारांना तथागतांचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की शाक्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गानेच नेत आहेत, कुमार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे थांबवले. 4. जैन तीर्थक आणि प्राणघाताचा आरोप. तीर्थकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवित नाहीत. एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही. तीर्थकारांनी विचार केला, त्यांचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे. सुंदरीच्या मदतीने काम हे यशस्वी होऊ शकते. ते सुंदरीकडे गेले
आणि तिला म्हणाले, भगिनी, तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस. श्रमण गौतमाबद्दल जर तू कुवार्ता प्रस्तुत केली तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होईल. दररोज सायंकाळी जेव्हा जेतवणाहून शहराकडे लोक परत येतील त्यावेळी हातात पुष्पमाला, कर्पूर आणि सुगंध घेऊन जेतवणाकडे सुंदरी जात असे. परतणारे लोक विचारत, सुंदरी कुठे जातेस? त्यावर ती उत्तर देत असे, मी श्रमण गौतमाच्या त्यांच्या गंधकुटीत राहण्यास चालली आहे. तीर्थकारांच्या उद्यानात रात्र घालून प्रातकाळ होताच ती तिथून परतत असे. जे कोणी तिला विचारत की रात्रभर तू कुठे होतीस, त्यांना ती सांगत असे श्रमण गौतमांच्याकडे. काही दिवसानंतर तीर्थकारांनी मारेकरी बोलून त्यांना सांगितले की सुंदरीला ठार मारा आणि गौतमाच्या गंधकुटी जवळच्या कचरापट्टीत तिचा देह फेकून द्या. मारेकऱ्यांनी त्याप्रमाणे केले. त्यानंतर तीर्थकारांनी सरकारी न्यायाधीशांकडे तक्रार केली की सुंदरी जेतवणात जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध करताना कचरापट्टीत तिचा देह त्यांना आढळला. आपल्या गुरुची अब्रू वाचवण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकारांनी तथागतांच्या शिष्यावर केला. सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारूच्या गुत्त्यात करीत असताना आपापसात भांडू लागले. सरकारी अधिकाऱ्यांना त्यांनी ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्याचे प्रवृत्त झाले त्या तीर्थंकराचाही त्यांनी उल्लेख केला. अशा प्रकारे तीर्थकांचा उरला सुरला प्रभावही त्यांनी गमावला. 5. जैन तीर्थक आणि अनैतिक आरोप. सूर्योदयाबरोबरच जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकारांची दशा झाली होती. लोक त्यांना आदर किंवा उपहार देईनात. राजरस्त्यावर उभे राहून ते बोलू लागले, जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केलेले पुण्य प्राप्त होईल. हे वास्तव आम्हाला दान द्या. लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमाच्या चारित्र्याबद्दल कंडी पसरून संघाला बदनाम करण्याचा त्यांनी गुप्त कट रचला. त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची एक ब्राह्मण योगिनी राहत असे. तिचा देह आणि रूप आकर्षक होते. तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचवले की चिंचाच्या सहाय्याने गौतमाकडे कंडी उडवून त्याला बदनाम करणे सुलभ होईल. बाकीच्या तीर्थकारांनी ह्या सूचनेस संमती दर्शवली. एक दिवस चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्यांच्याजवळ बसली. पण कोणीही तिच्याशी बोलले नाही. त्यामुळे चकित होऊन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? मी 3दा आपणास अभिवादन केले पण आपण शब्दही बोलत नाही. तीर्थक बोलले, भगिनी, तुला माहीत नाही काय? आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे. नाही, मला माहीत नाही, पण ह्या बाबतीत मी काय करू शकेन? भगिनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तू स्वतः गौतमाबद्दल काही कंड्या उडव, जेणेकरून त्याची लोकप्रियता नष्ट होईल. ठीक आहे, ह्या बाबतीत आपण निशंक राहा आणि सर्व मजवर सोपवा, असे म्हणून ती निघून गेली. स्त्रीसुलभ आकर्षण कलेत आणि नैसर्गिक सौंदर्य विशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवणाहून प्रवचन ऐकून परत येत. त्यावेळी वस्त्र परिधान करून सुगंध लेवून हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवणाकडे जाण्यास निघाली. जर कोणी तिला विचारले, तू कुठे निघालीस? तर त्यावर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचे? जेतवणाजवळील तीर्थकारामात रात्र घालवून ती प्रातकाळी शहराकडे परत येईल. त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवणाकडे जात असत. जर कोणी तिला विचारले, तू रात्र कुठे व्यतीत केली? तर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचे? मी जेतवणात श्रमण गौतमाच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालवली. काही लोकांच्या मनात ह्या तिच्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई. 4 महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुडे गुंडाळून त्याचा आकार वाढवून तिने सांगण्यास सुरुवात केली की श्रमण गौतमापासून आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या या शब्दावर विश्वास ठेवला. 9व्या महिन्यात तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटकदंशांनी हात सुजून घेऊन
ज्या स्थानी भगवान बुद्ध भिक्खू व गृहस्थांसमोर प्रवचन करीत होते, तिथे जाऊन ती म्हणाली, हे महान उपदेशक, आपण पुष्कळ लोकांना धर्मोपदेश करता. आपली वाणी मधुर आहे. आपले ओठ फार नाजूक आहेत. माझा प्रसूती समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसूतीची काही व्यवस्था केलेली नाही. तसेच अडीअडचणीसाठी औषध पाण्याचीही सोय केलेली नाही. जर स्वतः तुम्ही ही व्यवस्था करणे शक्य नसेल, तर आपल्या शिष्यापैकी कौशल देशाचा राजा अनाथपिंडिक किंवा विशाखा अशा कोणाला तरी आपण ती करण्यास का सांगत नाहीत? कुमारिकांना वश कसे करावे हा आपणास माहीत आहे, पण त्यापायी होणाऱ्या अर्भकाचं परिपालन कसं करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतृवर्ग तटस्थ झाला होता. आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, हे भगिनी, तू जे काही आता सांगितलेस त्याची सत्य असत्यता फक्त आपण दोघांनाच माहीत आहे. चिंचा जोराने खोकत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपण उभयातच माहीत असणे संभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोरीची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायापाशी पडली. चिंचा यामुळे अस्वस्थ झाली. लोकांनी तिला काठ्यांनी आणि दगडांनी मारून तिथे हाकलून दिले. 6. देवदत्त, चुलत भाऊ आणि शत्रू. देवदत्त हा भगवान बुद्धाचा चुलत भाऊ होता, पण तो प्रथमपासूनच भगवान बुद्धाचा द्वेष करीत असे आणि त्याला त्याच्याबद्दल तीव्र घृणा वाटत असे. भगवान बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर यशोधरेशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला. यशोधरा झोपण्याच्या तयारीत असता दरवाजाच्या सेवकांना चुकवून भिक्खूंच्या वेशात तिच्या शयनगारात त्याने प्रवेश केला. यशोधरेने विचारले, श्रमणा, तुला काय हवे आहे? माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहेस काय? त्याला काय तुझी पर्वा? तुला या सुखनिवासात निर्दयपणे एकटी टाकून तो निघून गेला. पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठीच त्याने हे केले, यशोधरेने उत्तर दिले. ते काहीही असो, पण त्याच्या निर्दयतेचा सूड तू आता घे. श्रमणा, गप्प बस. तुझी वाणी आणि विचार दुर्गंधीने भरलेले आहेत. यशोधरे, तू मला ओळखले नाहीस. मी तुझा प्रियकर देवदत्त. देवदत्त, तू फसवा आणि दृष्ट आहेस हे मला माहीत होते. तू कधी श्रमण झालास तर वाईटच होशील असे मला वाटत होते, पण तू इतका अधमवृत्तीचा असशील असा मात्र संशय आला नव्हता. यशोधरेच्या फिकट आणि कृश चेहऱ्यावर रक्तम्याची छटा आली. तिच्या गालावर अश्रू ओघळू लागले आणि ती ओरडली, देवदत्ता, चालता हो इथून. आणि देवदत्त निघून गेला. आपल्याला संघप्रमुख न करता सारीपुत्ता आणि मोगलायन ते स्थान दिले ह्याबद्दल देवदत्ताचा भगवंत बुद्धावर रोष होता. देवदत्ताने भगवान बुद्धांवर 3दा प्राणघाताचे प्रयत्न केले, पण तो एकदाही यशस्वी झाला नाही. एकदा भगवान बुद्ध वृंदकूट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत येरझाऱ्या करीत होते. देवदत्त वर चढला आणि तथागतांचे प्राणहरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला, पण तो दगड एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथे गाडला गेला. फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायावर येऊन आदळला, त्यामुळे थोडे रक्त आले. त्याने दुसऱ्यांदा भगवान बुद्धांचे प्राणहरण करण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला, मला थोडे लोक दे. आणि अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली की देवदत्त तुम्हाला सांगेल तशी करा. मग देवदत्ताने एकास आज्ञा केली की, जा मित्रा, श्रमण गौतम अमुक जागी आहे, त्यांची हत्या कर. आणि तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला, मी तथागतांचे प्राणहरण करण्यास असमर्थ आहे. त्याने तथागतांचे प्राणहरण करण्याचा तिसरा प्रयत्न केला. ह्या समयी राजगृहात नलगिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता. देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबेल्यात गेला आणि रक्षकांना म्हणाला, मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीच पदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्याचा शिधा किंवा पगारही वाढवू शकतो. तेव्हा माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम ह्या सडकेवर येतील तेव्हा नलगिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या.
देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्यासाठी धनुर्धाराची नियुक्ती केली होती. त्यांनी पिसाळलेल्या नलगिरी हत्तीला त्याच्या मार्गात सुटे सोडले होते, पण तो यशस्वी झाला नाही. जेव्हा हे प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर अजातशत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या. उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी लागली. देवदत्ताला अजातशत्रूकडून पुष्कळ नजराणे प्राप्त झाले होते, पण ते फार टिकू शकले नाहीत. नलगिरीच्या प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव पूर्णपणे नष्ट झाला आणि आपल्या कृत्यामुळे अप्रिय झालेल्या देवदत्त मगध देश सोडून कौशल देशात गेला. राजा प्रसेनजित आपले स्वागत करील अशी त्याची अपेक्षा होती, पण प्रसेनजिताने त्याला तुच्छतेने वागवून हाकलून दिले. 7. ब्राह्मण आणि भगवान बुद्ध. एकदा पुष्कळ भिक्खू समवेत तथागत कौशल देशात परिभ्रमण करीत असता ते थुण नामक ब्राह्मण गावात जाऊन पोहोचले. थुण गावातील ब्राह्मण गृहस्थांच्या कानावर बातमी आली की श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोहोचले आहेत. हे ब्राह्मण गृहस्थ स्वभावाने लोभी, असत्य मताचे आणि अश्रद्धे होते. ते म्हणाले, श्रमण गौतम ह्या गावात प्रवेश करतील व 2-3 दिवस वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थ त्यांचे उपासक बनतील. मग ब्राह्मण धर्माला आधार राहणार नाही. त्यासाठी त्यांच्या ग्रामप्रवेशालाच प्रतिबंध केला पाहिजे. गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागे. तथागतांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी त्या ब्राह्मणांनी नदीतल्या सर्व होड्या किनाऱ्यापासून काढून घेतल्या आणि पूल आणि बांध निरुपयोगी करून टाकले. त्यांनी एक सोडून इतर सर्व विहिरीचा पाचोळा भरला आणि पाणवठे, आरामगृहे आणि पडव्या झाकून अदृश्य केल्या. तथागतांना त्यांची ही दुष्कृत्ये समजली आणि त्यांची दया येऊन भिक्खुवर्गांसह त्यांनी नदी पार केली आणि मार्ग कापीत कापीत ते थुण ब्राह्मण गावी येऊन पोहोचले. तथागत सडक सोडून एका बाजूस झाडाखाली जाऊन बसले. त्या समयी पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागतांच्या जवळून जात होत्या. त्या गावाने निश्चय केला होता की श्रमण गौतम तिथे आले तरी त्यांचे स्वागत करायचे नाही आणि जर एखाद्या घरी गेले तर त्यांना किंवा त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचे नाही. एका ब्राह्मणाची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असता तिच्या नजरेस तथागत आणि भिक्खू पडले. ते थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती. ती मनाशी म्हणाली की जर गावच्या लोकांनी श्रमण गौतमाचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरवले तर ह्या पुण्यक्षेत्र व दानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी घातला नाही तर मी दुःखातून कशी बरे मुक्त होऊ शकेन. काय वाटेल ते हो, या गावचे सर्व लोक जरी मला मारोत किंवा बांधून घालोत, या पुण्यक्षेत्रांना मी पाणी दिल्यावाचून राहणार नाही. दुसऱ्या स्त्रियांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एकदा निश्चय केल्यावर जीवाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला व ती तथागतांच्या जवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिले. त्यांनी आपले हातपाय धुतले व पाणी प्राशन केले. तथागतांनी तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राह्मण धन्याला समजली. तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहे अशा विचाराने संतप्त होऊन दात ओठ खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून लाथाबुक्क्यांनी त्याने तिला मारले. ह्या मारामुळे ती मरण पावली. द्रोण नामक एक ब्राह्मण तथागतांच्या जवळ गेला. त्याने त्यांना अभिवादन केले. कुशल समाचार विचारून तो त्यांच्याजवळ बसला. असे बसल्यावर द्रोण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतम, मी असे ऐकले आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीत नाहीत, त्यांना उत्थापन देत नाहीत किंवा आसनही देत नाहीत. श्रमण गौतम, हे खरे आहे काय की आपण असे करता? तसे असेल तर ते बरे नव्हे. श्रमण गौतम, जर कुणाच्या बाबतीत खरे बोलताना जर म्हटले की कुशलवान माता पितापासून त्याचा जन्म झाला, पूर्वीच्या 7 पिढ्यापर्यंत त्याचे कुल पवित्र आणि निष्कलंक होते, त्याचा जन्म निर्दोष होता, अभ्यासू, वेदमांसन, अक्षर आणि प्रभेदासह 3 वेदात तो पारंगत होता, तसेच शब्दशास्त्र, इतिहास, पुराणे, काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता. महापुरुषांच्या लक्षणाबाबतच्या अभ्यासात
कुशल आणि विश्वतज्ञ असा तो होता. तर श्रमण गौतम, माझ्या बाबतीत हे स्वयंपूर्ण यथायोग्य ठरेल, कारण माझा जन्म, माझे कुलशील इत्यादी असे आहेत. द्रोण, जे प्राचीन मतनिर्माते, मंत्र उद्गाते, ब्राह्मण ऋषी होते, ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात होता. उदाहरणार्थ अठ्ठक, वामक, वामदेव, विश्वामित्र, जमदग्नी, अंगिरस, भारद्वाज. त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश्य, देवसदृश्य, बंधनयुक्त, बंधनभंजक व जातीभ्रष्ट. द्रोणा, ह्या 5 पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतम, आम्हाला हे ब्राह्मणाचे 5 प्रकार माहीत नाही, तरी पण आम्हाला माहीत आहे की आम्ही ब्राह्मण आहोत. आपण आम्हाला धर्मोपदेश करावा, म्हणजे मला हे 5 प्रकार समजतील. ब्राह्मणा, तर लक्ष देऊन ऐक, मी सांगतो. ठीक आहे, तो बोलला आणि मग तथागत सांगू लागले. द्रोण, ब्राह्मण ब्राह्मण सदृश्य केव्हा होतो? हे द्रोण, एखादा ब्राह्मण कुलवान मातापित्यांपासून जन्म घेतो. 7 पूर्व पिढ्यांपासून त्याला पावित्र्याचा वारसा प्राप्त झालेला असतो. जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष असतो. 48 वर्षे ब्रह्मचर्या तो पालन करतो आणि आचार्यांनी शिक्षण दिल्याबद्दल अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्याची दक्षिणा पूर्ण करण्यास तो झटतो. आणि द्रोण, धर्मानुसार म्हणजे काय? तर शेतकरी, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा दुसरा कोणताही व्यावसायिक न होता भिक्षापात्राचा तिरस्कार न करता फक्त भिक्षा मागून आपली उपजीविका करतो. तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो, शीर्षाचे मुंडन करतो, कायाश वस्त्रे परिधान करतो आणि गृहहीन जीवनासाठी गृहत्याग करतो. आणि असे केल्यावर एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, ऊर्ध्व व अधर अशा सर्व दिशात मैत्रीयुक्त, दूरगामी, व्यापक तसेच असीमित वृत्तीने आणि घृणा किंवा कुविचाराविना तो संचार करीत राहतो. आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो, मुदितायुक्त वृत्तीने विहार करतो, उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो. एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, ऊर्ध्व, अधर अशा सर्व दिशात करुणा, मुदिता, उपेक्षापूर्ण विचारांनी सर्वत्र दूरगामी, व्यापक, असीमित आणि घृणा किंवा कुविचाराविना तो सर्वत्र संचार करतो. अशा प्रकारे ह्या 4 ब्रह्मविहारात विहार करून मृत्यूनंतर, देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण ब्रह्मसदृश्य होतो. द्रोण, ब्राह्मण देवसदृश्य कसा होतो? द्रोण, अशा प्रकारच्या सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो शेतकरी, व्यापार इत्यादी मार्गाने आपली उपजीविका न करता भिक्षा मागून जीवन व्यतीत करतो. तो आपली गुरुदक्षिणा चुकती करतो आणि अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. इथे धर्मानुसार म्हणजे तरी काय? तर क्रय विक्रयाने प्राप्त न करता जिच्या हातावर विधियुक्त उदक घातले गेले आहे अशा ब्राह्मणीचा तो स्वीकार करतो. ब्राह्मणीकडे जातो. अंत्यज्य, व्याध्य, वेडू, कारागीर, रथकार किंवा आदिवासी यांच्या कन्याकडे नव्हे. द्रोण, तो गर्भवती कन्येकडे का जात नाहीत? तर असे केल्याने होणारी संतती कलंकित ठरेल आणि वैवाहिक जीवनात त्याला संतान प्राप्ती झाली तर तो मुंडन करून घेतो आणि गृहत्याग करून गृहहीन जीवन पत्कारतो. आणि अशा प्रकारे गृहहीन झाल्यानंतर कामविकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम, द्वितीय, तृतीय ध्यान प्राप्ती करीत चतुर्थ ध्यानासाठी साधना करीत असतो. आणि अशा रीतीने 4ही ध्यानाची धारणा केल्यानंतर मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण देवसदृश्य होतो. आणि हे द्रोण, ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण कसा होतो? हे द्रोण, अशाच एका सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तोही असाच विवाहित होतो आणि वैवाहिक जीवनात संतती प्राप्त झाल्यानंतर तो संतानप्रेमाने भारून जाऊन संसारातच मग्न होतो. गृहजीवनाशी निगडीत होऊन राहतो आणि गृहहीन जीवनात प्रवेश करण्याचा विचारही त्याला शिवित नाही.
आपल्या परंपरागत बंधनात तो जीवन व्यतीत करतो आणि त्याचे उल्लंघन करीत नाही. त्याच्या बाबतीत असे म्हणता येईल की तो बंधनाच्या मर्यादेतच जीवन व्यतीत करतो, सीमोल्लंघन करण्याचा कधीही प्रयत्न करत नाही आणि म्हणूनच या ब्राह्मणाला बंधनयुक्त ब्राह्मण म्हणतात. द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण बंधनयुक्त होतो आणि हे द्रोण ब्राह्मण बंधनभंजक कसा होतो? हे द्रोण अशाच एका सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो गुरुदक्षिणा चुकती करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्याचे योजतो. एखाद्या ब्राह्मणीकडे जातो किंवा क्षत्रिय, अंत्यज्य, भूदासी कन्येकडे किंवा जातीभ्रष्ट, वाद्य, वेडू कारागीर, रथकार, आदिवासी यांच्या कन्याकडे किंवा संतानवती अशा स्त्रियांकडे जातो. कामक्रीडा, सौख्य आणि संतानोत्पत्तीचे साधन ह्या दृष्टीनेच केवळ त्या ब्राह्मणीचे महत्त्व त्याला वाटते. तो परंपरागत बंधनाचे पालन करत नाही, तो त्याचे उल्लंघन करतो आणि असे म्हटले जाते की जो बंधनाचे पालन करीत नाही तर बंधनाचे उल्लंघन करतो, म्हणून त्याला बंधनभंजक ब्राह्मण म्हणतात. अशा प्रकारे द्रोण ब्राह्मणाला बंधनभंजक म्हणतात आणि द्रोण ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण कसा होतो? हे द्रोण अशाच एका सुजात ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो 48 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करून वेदमंत्राचा अभ्यास करतो. शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेच्या परिपूर्तीसाठी तो कृषीबल, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा इतर व्यवसाय पत्करतो किंवा भिक्षापात्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागूनच तो उपजीविका करतो. गुरुदक्षिणा चुकती केल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. क्रयविक्रयातून प्राप्त झालेली किंवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडले आहे अशी एखादी ब्राह्मणी किंवा दुसरी एखादी स्त्री संतानवती, संतान उत्पत्तीचे साधन म्हणून गणली गेलेली, अशा प्रकारे तो जीवन व्यतीत करतो. तेव्हा ब्राह्मण त्यांच्याबद्दल बोलतात, हा श्रेष्ठ ब्राह्मण आपले जीवन कसे बरे व्यतीत करतो? आणि त्यावर तो उत्तर देतो, अग्नी स्वच्छ व घाणेरड्या वस्तूंना जाळून टाकतो, पण त्यामुळे तो स्वतः अशुद्ध होत नाही. तसेच ब्राह्मणाने अशा प्रकारे जीवन व्यतीत केले तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही. आणि असे म्हणतात, जो ब्राह्मण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो आणि म्हणूनच त्याला जातीभ्रष्ट ब्राह्मण असे म्हणतात. हे द्रोण अशा प्रकारे एखादा ब्राह्मण जातीभ्रष्ट होत असतो. द्रोण प्राचीन मतनिर्माते, मत उगदाते ब्राह्मण ऋषी ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओढ, वाक्य, शब्द अक्षरशः ज्ञात आहे, त्यांना असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्राह्मण सदृश्य, देव सदृश्य, बंधनयुक्त, बंधनभंजक आणि जातीभ्रष्ट. द्रोण या 5 तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतम, जर असे ब्राह्मणाचे प्रकार खरोखर असतील तर निदान आम्ही जातीभ्रष्ट ब्राह्मण तरी नाहीत. पण श्रमण गौतम, आपले निवेदन अद्भुत आहे आणि मला उपासक म्हणून स्वीकृत करण्याची कृपा करावी, जेणेकरून यावजीव आपल्या आश्रयाचा अनुभव मला प्राप्त होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.